आपण प्री बजेट जे काही डिस्कशन केलं होतं त्यामध्ये ही अपेक्षा मी व्यक्त केली होती की 10 लाखापर्यंतचं उत्पन्न जे असेल ते करमुक्त होईल। आज जी सगळ्यात मोठी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली ती म्हणजे 12 लाखापर्यंत आता कुठलंही इन्कम टॅक्स असणार नाही। याचा अर्थ असा नाही की 12 लाखाच्या खालचं सगळे उत्पन्न हे करमुक्त असेल, परंतु ते स्लॅब अशा प्रकारे अरेंज केलेत की 4 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स नसणार आहे। म्हणजे जे टॅक्स फ्री इन्कम असेल ते 4 लाख असेल, 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, म्हणजे साधारणतः सगळे एक्झम्पशन्स वगैरे काउंट करून 12 लाखापर्यंतचं ज्याचं उत्पन्न असेल त्याला शून्य टॅक्स लागू शकतो। याचा अर्थ तो शून्य लागेलच असं नाही आहे, परंतु साधारणतः जर सगळे एक्झम्पशन्स वापरले गेले तर 12 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स लागणार नाही आहे। त्यानंतर 12 ते 15 आणि 15 ते 20 असे स्लॅब केले आणि 20 ते 24च्या वरचे जे इन्कम असेल ते साधारणतः 30% इन्कम टॅक्स त्यावर लागणार आहे। 20 ते 24मध्ये 25% इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे। तर मला असं वाटतं की आजच्या बजेटमधली सगळ्यात मोठी न्यूज ही असेल। जसं आपण अपेक्षा व्यक्त केली होती की हे बजेट हे उपभोक्त्याच्या बाजूने असणार आहे। अर्थशास्त्रामध्ये ज्याला आम्ही डिस्पोजेबल इन्कम म्हणतो ते डिस्पोजेबल इन्कम आता वाढण्याची शक्यता आहे, वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जी काही ॲग्रिगेट डिमांड आहे ती ॲग्रिगेट डिमांडसुद्धा शिफ्ट होईल। म्हणजे एकूण मागणी जी आहे वस्तू आणि सेवांसाठीची ती वाढणार आहे। त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरलासुद्धा बूस्ट मिळेल आणि एकंदरीत रोजगार निर्मितीसाठी फार मोठा त्याचा फायदा होणार आहे। नाही सर, हे परत एकदा सांगा, 12 लाखांपर्यंतचं टॅक्स फ्री असणार आहे असं सांगितलं, मात्र 4 ते 8 मध्ये आणि 8 ते 12 मध्ये 5 आणि 10% आहे। एक्झॅक्टली हे मी मागच्या याच्यात सांगितलं आहे की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री जरी असलं तरी याचा अर्थ पूर्णतः टॅक्स फ्री नाही आहे। खरं तर 4 ते 8 मध्ये 5% टॅक्स आहे। तुम्ही कुठलंच एक्झम्पशन वापरलं नाही तर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागेल, परंतु तुम्ही सगळे एक्झम्पशन्स वापरले, सगळे जे काही कन्सेशन्स दिले ते वापरले तर तुम्हाला साधारण 12 लाखापर्यंत कुठलाही उत्पन्न कर भरावा लागणार नाही। यासाठी काय करावं लागेल? यासाठी तुमचं हाऊसिंग असेल, हाऊसिंग लोन असेल, तुमचं स्टँडर्ड डिडक्शन 1 लाख रुपये त्यांनी केलं आहे, किंवा तुम्हाला जे काही काय म्हणतात त्याला आपलं इन्कम टॅक्स इंटरेस्ट आहे, हाऊसिंगवरचं जे इंटरेस्ट आहे त्याचं तुम्ही लिमिट वापरलं, तुमच्या LICचं असेल, इन्व्हेस्टमेंटचे जे आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंटचं लिमिट आहे ते पूर्ण वापरलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची गरज पडणार नाही। 12 लाखांपर्यंत मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट ती आहे की जे काही सिरियस डिसीज आहेत, जे काही हे आहेत काय म्हणतात आजार आहेत, महत्त्वाचे आजार आहेत, त्याच्यावरती जे आपण महागडे औषधं इम्पोर्ट करत होतो त्या सगळ्या औषधांवरचा टॅरिफ कमी केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता जे काही हे आहेत पेशंट आहेत त्यांना बऱ्याच प्रमाणात त्याचा रिलीफ मिळणार आहे। त्यामुळे जे महागडे औषधं आहेत ते आता स्वस्त होतील। बिहारसाठी मोठ्या घोषणा झाल्या, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही घोषणा दिसत नाही। खरं तर ती एक अपेक्षा होती की महाराष्ट्राला यावेळेला काहीतरी नवीन मिळेल, परंतु कदाचित हे थोडंसं येणाऱ्या निवडणुका आणि हे सगळं लक्षात घेता बिहारला झुकतं माप मिळालं की काय असं वाटू शकेल या बजेटमधून। मला वाटतं सगळ्याच योजना सगळ्याच राज्यांना लागू होतात, त्यामुळे महाराष्ट्र स्पेसिफिक अशी कुठली योजना नाही, परंतु महाराष्ट्र हे मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहे त्यामुळे ह्या बऱ्याचशा योजनांचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे। एक महत्त्वाची गोष्ट जी आपण अगोदर अपेक्षा व्यक्त केली ती म्हणजे हे बजेट यूथ स्पेसिफिक बजेट असेल, तरुणांचं बजेट असेल। हे त्या दृष्टीने मला वाटतं सरकारने बऱ्याचशा उपाययोजना केल्या की तरुणांसाठी IITमध्ये स्कॉलरशिप्स वाढवल्यात आहेत, किंवा आता इव्हन जसं मी हे अगोदर व्यक्त केलं होतं की लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट लिमिट वाढवलेली आहे, क्रेडिट कार्ड्स ते आता देणार आहेत। तर एकंदरीत रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आणि युवकांसाठीचं हे बजेट मला वाटतं